आपण आला असाल तर कॉल करा मला. वाकस संघ पण या ठिकाणी उपस्थित झालाय. एक चांगली मॅच मित्रांनो तुम्ही पाहिली. सलामीची जोडी अजिंक्य वेलोशी आणि अक्षय गायकवाड आपण पाहतोय. ही जोडी मैदानावरती रवाना झाली. नेवालीचे रामदास सोडल्यानंतर इतर जे खेळाडू आहेत त्यांचे धाबे दणाणले होते, पण रामदासची स्माईल खूप चांगली होती. स्ट्राईकला अजिंक्य, नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय. पहिले षटक पहिला गोलंदाज सागर देशमुख गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू केतन बेलोशे पुरस्कृत जय हनुमान नेवल या संघ आपण पाहतो बॅटिंगसाठी सज्ज. इथे समोर सापडला. पहिला चेंडू आपण पाहतोय सागरचा चांगली गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण स्क्रीनवरती पाहू शकता रिप्ले. परफेक्ट, व्हेरी गुड डिसिजन सर. समोर सापडला. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. MTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जो रिप्ले दाखवला गेला स्क्रीनवरती पहा. MTC लाईव्ह स्पोर्ट्स. पहिला विकेट, पहिला चेंडू सागर देशमुखचा चेंडू आम्ही पाहिला. चांगली गोलंदाजी सागरची या ठिकाणी आपण पाहतोय. इथे शॉर्ट पी चेंडू. त्या चेंडूला भिरकावला. डी बॅकवर्ड स्क्वेअर इज अन आर पार. चेंडू होतो सीमा रेखा पार. षटकार. चांगला चांगला फटका होतो. कमबॅक पाहिलं गेलं. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिलं गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती वार. याला वरता समाचार घेणं. हा चांगला समाचार आपण या ठिकाणी पाहतो आपण. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय सागर. पहिला चेंडू सुरेख होता. समोर सापडला या ठिकाणी अजिंक्य. त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 47 धावाची इनिंग साकारली होती. चांगली इनिंग होती. तो इथे समोर सापडला. झटका भेटला पहिला. त्यानंतर लगे वार. शैलेश साईल डिझे आपण या ठिकाणी यायचे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि त्यावरती घनघन ती पार. चेंडू होतो आर पार. सीमा रेखा पार. आणखीन एक षटकार. खराब आपण पाहायला गेलं त्याच्या शॉटमध्ये चेंडू आला. पार्किंग प्लॉटमध्ये चेंडू पाठवला. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय. धावसंख्या 12. विकेट नंतर 2 षटकार आपण पाहिले गेले. इथे चांगला चेंडू. कमबॅक करणार चेंडू पाहिला गेला. शतरक्षक त्या ठिकाणी थोडंसं बघा पडल्यानंतर संमोरीत झाला होता. अजयने सावरलं. ओळखलं चेंडू कुठेतरी फसफा निघतोय. सिंगल आली. सिंगलने स्कोर का 13 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक बघा. आज 4 षटकांचे का सामने केले होते कारण 12वीची परीक्षा आहेत. काही नियम अटी आपल्याला लाभले गेले त्याच्यामुळे आपण ते नियम आपण या ठिकाणी पाळतोय. रे गॅप मधून ढकलला चेंडू. खराब क्षेत्ररक्षण त्यात पाहिलं गेलं. एक धाव पूर्ण. थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल पाहिलं गेलं. दुसरी धाव कंप्लीट होते. 2 धावा.
नाही नाही खुरमबाई आपण पाहतोय कारण जो तिसरा राऊंड आपण 3 ओव्हरचा खेळत होतो तो आता 4 ओव्हरचा झाला आहे. म्हणजे इथून जरी कमी झाले असेल तर तिथे ती कंप्लीट होते. 4-4 ओव्हरच्या मॅच असं जरूर सर्व आपण खेळवणार आहोत. पण खेळाडूंना विनंती असेल जे लेट येईल त्याला थेट पॅनल्टी असेल लक्षात ठेवा. इथे माफी नाही आहे तुम्हाला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकात 16 धावा धावफलकावरती आहेत. मंगेश वैखरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. संतोष सोनावणे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिल्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ज्याला सापडला कारण नेवाली संघाकडून केतनजी बेलूस हे पुरस्कृत जे हनुमान नेवाली संघ पहिल्या मॅचचा हिरो अजिंक्य पहिल्याच चेंडूवरती माघारी परतलाय. इथे अक्षय गायकवाड आग ओकतोय. त्याच्याही बॅटमधून चेंडू निघतोय. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्व मधून चेंडू सीमारेषे पलीकडे. षटकार संतोषच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. बघा पहिल्या सामन्यामध्ये सागरची चांगली गोलंदाजी होती. त्यानंतर संतोषने 2 विकेट प्राप्त करून एकच धाव खर्च केली होती. त्याची चांगली गोलंदाजी होती. पण इथे आता नेवाली संघ मागे वळून पाहत नाहीये. सात बाय या आपण आपल्या मनापासून अधिक स्वागत कारण अफजलभाई टिवाले चषक 2026 स्पर्धा आपण पाहता. स्कोर कार्ड 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलोय आपण पाहतोय. गोलंदाजावरती अपशप या ठिकाणी पाहतो आपण. जे नॉन स्ट्राईकला फलंदाज आला त्याच्याकडून ही कॉल आपण पाहतोय. इथे फुल लेनचा चेंडू पुन्हा एकदा समाचार चेंडू होतो सीमारेखा पार. इथे हा फलंदाज खऱ्या अर्थाने पाहतो बॅटिंगला आहे. संकेत चांगली कामगिरी करतोय खऱ्या अर्थाने. संकेतने पहिल्या सामन्यावरती जो झेल सोडला होता शाहिदला दिलं जो जीवदान ते खूप महागात सापडलं होतं. इथे षटकाराला धावसंख्या आपण पाहतोय 29 या आकड्यावरती. डॉट चेंडू खरंच फरणबाई आपण योगेश डोऱ्यांना कित्येक आता गेले 3 वर्ष आपण बोलतोय एकदा तरी ते या मैदानावरती यावं आणि त्यांच्या मुखातून त्यांच्या गावातल्या संघाचं गुणगौरव व्हावं आपण नेहमीच बोलतो. आणि आज संधी आहे योगीजी ढोले यांना. इथे चांगला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण संतोष आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू झाले धावसंख्या स्कोरकडे 29 या आकड्यावरती. पहिल्या षटक आपण पाहिलं गेलं थोडंसं मागडं होतं. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार 16 धावा आल्या होत्या. इथे आपण पाहिल्या गेल्या पहिल्या 5 चेंडूमध्ये 13 आहेत. 16-13 29 धावा स्कोर कार्डवरती. चांगली कामगिरी खऱ्या अर्थाने जर आपण पाहतोय इथे षटकाची समाप्ती 2 षटक समाप्त झालेत. प्रति षटक 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती लागली. योगेश सर आपण ICC T20 वर्ल्ड कपचा पहिला सामना पाहिला गेला उद्घाटनीय सामना इंडिया वर्सेस USA. आपण त्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं ना
पहिल्या ज्या 10 ओव्हर होते ना, शिस्तबद्ध गोलंदाजी पाहिली गेली आपण. USA संघाकडून एक पण असा चेंडू नव्हता जो अतिरिक्त फेकला होता. पहिला एक लेग स्टंपला चेंडू आला वाईट, तिथून ती अतिरिक्त सुरू झाली होती. एक शिस्तबद्ध कामगिरी आणि खऱ्या अर्थाने पहिल्या 15 ओव्हरमध्ये त्या भारतीय संघाला बांधून ठेवलं होतं त्या गोलंदाजीने. शेवटची 5 षटकं ती घातक ठरली होती. सूर्यकुमार यादवची जी अफलातून इनिंग, 80+ धावा त्याच्या बॅटमधून आल्या, त्यामुळे कुठेतरी मॅच आपण रंगतदार पाहिली गेली. त्यानंतर DSP सिराज यांची ती गोलंदाजी पाहिली गेली, अश्रदीपची कामगिरी. त्यानंतर आपण पाहतो भारतीय संघ विजयी झाला आणि खऱ्या अर्थाने पहिला सामना मनच जिंकली होती अमेरिका संघाने, USA संघाने. इथे आपण पाहिलं गेले पहिले 2 षटक पाहिले गेले शिस्तबद्ध गोलंदाजी झाली जरूर, कोणत्या प्रकारचा एक्स्ट्रा चेंडू फेकला नाही, पण धावांची लयलूट झाले. तिसरं षटक गणेश गोलंदाजी मार्गवरती. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये आहे, उंचाई जास्त घेतले, सागर चेंडू खाली आला, जेल ड्रॉप. काय करतोय जो फलंदाज षटकार खेचतो त्याला सागरने जीवदान दिलंय. जेल ड्रॉप, कहाणीमध्ये बदल. सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय, 2 सिंगल जीवदान दिलं गेलंय. संकेतला दिलं जीवदान, सागरकडून झालेली चुकी. जो संकेत 1 डाऊनला आला, अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिले गेले. 3 षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. इथे पाहतो दूरवर चेंडू, वाईट चेंडू आपण पाहतो, एक्स्ट्रा धाव. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. दादा थोडंसं शांतता घ्या. आपण दादा आपण कॉम्बॉक्सच्या समोर आहात. इथे पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये आहे, 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे, रन्स मिळतील 4, चौकार. चांगली बॅटिंग, ज्याला जीवदान दिले त्याचा लाभ उचलतो. कारण नेहमीच म्हटलं जातं पतपेढीमधून घेतलेलं लोन जर तुम्ही वेळेवरती फोडलं नाही तर चक्रीवार व्याज लागतंय. आणि इथे आता पाहतो जीवदान दिलंय त्या संकेतला, तो चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडू आत्तापर्यंत षटकामध्ये 7 धावा खर्च झाल्या, धावसंख्या 37. बघा टाइम ऑन या, प्रत्येक संघाचा टाइम ऑन आहे. बॉल बाहेर गेला तर टाइम आम्ही ऑफ करतो. चला मानगाव वाकस संघाचा कॅप्टन आणि आसलपाडा संघाचा कॅप्टन, चला इथे या, वरती या, स्टेज वरती या जरा. आपण पाहतोय आसलपाडा संघाचा कॅप्टन आणि वाकस संघाचा कॅप्टन, आपण लगेच स्टेज वरती या. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जॉन्टी दादा आणि कैलास दादा यांचं आगमन झालंय या व्यासपीठावरती. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. इथे पाहतो 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे,
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती विशाल. विशालला आपण या ठिकाणी पाहतोय. तर पहिला चेंडू पुन्हा एकदा जोरदार पहार. गॅप मधून चेंडू होतो फरार. रस मिळतील 4 चौकार. संदीपजी शेंडे यांचे आगमन झालं. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 46 आकड्यावरती. काय फटकेबाजी चालू आहे आज नेवाली संघाकडून. सुरेख कामगिरी. सेकंड राऊंड या ठिकाणी खेळत असताना आपल्याला अजून एक चांगला समालोचक तुमच्या जोडीला येईल. योगेश दादा, अक्षय गायकवाड थोड्याच वेळात या ठिकाणी जॉईंट होतील. सागर ढोले सर, रुपेश गायकवाड, अक्षय, रुपेश, सागर, अजून नेवालीमध्ये अजून 4-5 जण आहेत जे समालोचन करतात. अजिंक्य बेलोशे पण समालोचन करतात आम्हाला माहिती पडलंय. ओहो, अतिगाई तिथे काही चपलाईने आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 48 आलेत. आई गावदेवी वाचले बडा वरसे जय हनुमान वाकस या दोन संघादरम्यान मॅच होईल. इथे चांगला फटका. हेलिकॉप्टर लँड होईल सीमारेषा पलीकडे. अफलातून फटकेबाजी संकेतची. जीवदान दिलंय, लाभलंय, त्याचा लाभ उतोड असताना ठोकतो षटकार. धावसंख्या 54 या आकड्यावरती. पहिल्या सामन्यामध्ये 73, इथे 14 बॉल आणि 38 धावांची गेली साकारतोय. पहिल्या सामन्यामध्ये अजिंक्य वेलोशे आणि इथे संकेत 1 डाऊनला. पुन्हा एकदा चांगला फटका. बॅक टू बॅक हा यूज हँडसम षटकार. सेफ. या आयवा जेसाठी तुला मनापासून शुभेच्छा. 44 आकड्यावरती खेळतो. वैयक्तिक धावसंख्या 60. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणखी जर षटकार आला आणि आज षटकार का षटकार आला. जेल ड्रॉप. अर्धशतक. पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं. लाजबाब. उद्या एमटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, एमटीसी लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून या अर्धशतकाची क्लिप तुम्हाला जरूर पाहावास मिळेल. संकेत आणि लगातार या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक करत असताना पहिली त्याच्याकडून, दुसरी त्याच्याकडून. इथे चांगला फटका. आणखीन एक षटकार. धावसंख्या 72. बघा पहिल्या सामन्यात 73 होत्या, इथे 72. तिथे 74 धावांचा पाठलाग करत असताना संघ आपण पाहतोय 68 धावा परत पोहोचला होता. आता इथे 72 झाल्यात, 1 धाव कमी आहे. 73 धावांची गरज. चला टॉस केला जाईल. अफजल टिवाले या, जमीर तांबोली या, आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. नितेशजी तरे या स्कोरिंगसाठी आपण आवाज ऐकूया योगेशजी ढोले यांचा.
फैजान खान या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती या. चला मानगाव या संघाला आपण पाहतो 73 धावांचं लक्ष आहे. मनाई मानगाव संघ आपण पाहतोय आता धावांचा पाठलाग, झेल ड्रॉप, खराब क्षेत्ररक्षण झालं, मागास सापडला गेला. टॉस या ठिकाणी केला जातोय. हनुमान वाकस संघाचा कॅप्टन, आपण टॉस साठी या ठिकाणी या. बघा 48 संघ सुपर 6 सिरीज, सुपर 6 4 सामने काउंट केले जातील. पहिले 4 सामने काउंट केले जातील. इम्तियाज भाई आपण मनापासून शुभेच्छा. आपण जरूर पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. गोड गोड धन्यवाद शेजाद भाई. चला ऐकूया आवाज योगेश सर यांचा. वाकस संघ कॅप्टन चला टॉस साठी. चला पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय हनुमान वाकस आणि त्यांच्या विरोधामध्ये टॉस देखील जय हनुमान वाकस टीमनं जिंकला आणि डिसिजन अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. चला मॅचला सुरुवात होते. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. अफजल टिवाले चषक 2026 पर्व पहिल्यामध्ये फार चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. अफजल टिवाले चषक 2026 या स्पर्धेला आज सुरुवात झाली आणि विशाल बेळोसे यांच्याकडून संकेत दलवीच्या अर्धशतकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. मॅच झाल्यानंतर संकेत आपलं कॅश प्राइज आपण घेऊन जायचंय. काय बॅटिंग केली आहे संकेत दलवीनं. विस्फोटक आक्रमकरित्या ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. अक्षय गायकवाड आणि संकेत दलवी यांच्यातील पार्टनरशिप जबरदस्त पाहायला मिळाली आणि अजिंक्य बेळोसे पहिल्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना देखील आपण पाहता जे 44 धाबा बनवल्या होत्या आणि तो 0 या धावसंख्येवरती बाद झाला आणि त्याच्यानंतर संकेत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्यानं मात्र त्याचं ते आक्रमण रूप, त्याची ती विस्फोटक इनिंग त्यांना इथून मात्र दाखवली आहे. अफजल टिवाले चषक 2026 मधील पहिलं अर्धशतक, पहिलं षटकाराची हॅट्रिक खऱ्या अर्थानं याच फलंदाजाच्या नावावरती आहे. काय कमालीची बॅटिंग केली आहे आणि आता मात्र इथून टार्गेट असणारे 73 गोलंदाजी मार्कवरती प्रीतम सरोते. समोर आपण पाहता कुमार आणि 9 सेकंडवरती निखिल. हे सलामीचे 2 फलंदाज जय हनुमान मानगाव टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतात. मानगाव 11 मानगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. 24 बॉल आणि 73 धावसंख्येची आवश्यकता. प्रीतम सरोतेचा पहिला बॉल. हो फुललेचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफला. टाटा बाय बाय करत पहिल्या बॉलवरती 73 धावसंख्येचा पाठलाग आम्ही देखील करू शकतो हा दाखवणारा फटका. पहिल्याच बॉलवरती षटकार. जबरदस्त खऱ्या अर्थानं फलंदाज आहे कुमार आणि अनेक स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहता आपल्या संघाला त्यानं तारलाय आपला बॅटिंगच्या जोरावरती आणि त्याने 73चा पाठलाग करत असताना प्रीतम सरोदेच्या विरोधामध्ये पहिला षटकार मारला. हो शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क यावेळी झालाच नाहीये. याच बॉलसाठी या गोलंदाजाची खऱ्या अर्थानं ओळख आहे. जरी कुमारनं पहिल्या बॉलवरती त्याच्या विरोधामध्ये षटकार ठोकला असेल परंतु प्रीतम सरोते हे नाव देखील अगदी प्रत्येकाला माहिती आहे. मग अगदी कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अगदी नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथून मात्र आता डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल कुमारच्या बॅटमधून अगदी आपण पाहता कव्हर ड्राईव्हचा फटका परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत.
लॉंग ऑफचे धाव आली आहे ती सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते 7 बनवायचे त्या अगदी आपण पाहत आहे 73 मानगाव 11 मानगाव टीमला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आहे केतन बेलोसे पुरस्कृत जय हनुमान नेवाली टीमनं 72 धावा बनवल्यात आणखीन एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल अगदी आपण पाहता जय हनुमान वाकस आणि त्यांच्या विरोधामध्ये अस्सलपाडा आई गावदेवी अस्सलपाडा बिग फाईट बिग मॅच आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील ती तिसरी मॅच असेल चालू असलेली मॅच सेकंड राऊंडची पहिली जबरदस्त मॅच प्रीतम सरोतेनं पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्यानंतर मात्र कमबॅकला सुरुवात केली आहे ओ यावेळी फटका लॉब केला मिस टायमिंग फिल्डर डाऊन दी बॉल पकडली एक कॅच मिळाली आहे मॅचची गोल्डन विकेट कुमार आउट फसवा बॉल समोरच टाकला होता लॉब करायचं होतं एक्स्ट्रा कव्हर मधून काढायचं होतं बरोबर त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर आणि त्याच्या हातामध्ये दिला आणि इथून मात्र कुमारला परतावं लागतंय पहिली विकेट आली आहे मानगाव 11 मानगाव टीमची 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुमारनं खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली केली होती पहिल्याच बॉलवरती षटका टोकला होता त्यानं इरादे स्पष्ट केले होते की या धावसंख्येचा आम्ही पाठलाग करू शकतो परंतु समोर प्रीतम सरोत आहे त्याच्याकडे खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताना प्रत्येक बॉल वेगळी टाकण्याची शैली आहे आणि नेहमीच खऱ्या अर्थानं त्याच्या गोलंदाजीमधून त्यांना अनेक स्पर्धा आपल्या संघाला त्यानं जिंकून दिल्यात ओ ऑन साईडला आडव्या बाटनं आल्या आजयचा वार बॉल सीमा पार शेवटच्या बॉलवरती प्रीतम सरोदेच्या विरोधामध्ये ठोकलाय षटकार हम किसी से कम नाही असा स्ट्रोक इथून मात्र लगावलाय बरोबर दूरवरून बॉलला खिचून घेतलं आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न परंतु अजयचा वार म्हटल्यानंतर धावा तर मिळणारच दमदार बॅट्समन मानगाव 11 मानगाव टीमचा धाव फलक्यावरती आल्या 24 बॉल मध्ये 73चा पाठलाग करत असताना एक बाद 14 धावा धाव फलक्यावरती 18 बॉल मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 59 मागच्या मॅच मध्ये अगदी पहिल्या मॅच मध्ये नेवाली टीमनं धावा बनवल्या होत्या त्या तब्बल 72 आणि असं टार्गेट खऱ्या अर्थानं सेट केलं गेलं होतं परंतु सालोक टीमनं शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच बनवली होती काय बॅटिंग केली होती शेवटच्या गोलंदाजाच्या अगदी आपण पाहताय ते पिसच उपटली होती शेवटचा गोलंदाज त्या ठिकाणी 6 बॉल मध्ये 39 धावसंख्येची आवश्यकता असताना त्यानं मात्र शेवटच्या बॉलवरती 1 बॉल आणि 6 पर्यंत ती मॅच घेऊन गेले होते एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय बघा नेवाली टीम आपल्यासाठी टायमर आपल्यासाठी नव्हे तर सगळ्या टीमसाठी टायमर आहे त्याच्यामुळे वेळ आपल्याकडे कमी आहे वेळेचा अभाव असणार आहे मग शेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डर आत आला तर मात्र ते तुम्ही विचारू शकत नाही की तो का आत आला याचा देखील भान ठेवा 6 बॉलमध्ये 14 आल्यात अजूनही टार्गेट इथून चेस करायचं पहिला बॉल आणि पहिलाच बॉल इथून मात्र बीट केलाय निखिल ऑन स्ट्राईक आहे सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर सागर डोले गोलंदाजी मार्कवरती आला कटर नेहमीच खऱ्या अर्थानं दोनही बाजूनं चेंडू वळवण्याची त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि तो आता मात्र पहिला चेंडू इथून निर्धावच फेकतोय निखिल ऑन स्ट्राईक आहे ओ शॉर्ट बॉल दिलाय हुक केलाय बॉल सरळ चाललाय मिड विकेटला सीमा पार निखिलचा वार धावा मिळतील 6 षटकार याच फटक्यांची आवश्यकता आहे हे फटके आले तर मात्र ही मॅच इथून जिंकता येईल हे माहिती आहे मानगाव 11 मानगाव टीमला आणि ते फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळतोय अजय आणि स्ट्रायकिंग एंडवरती निखिल हे 2 फलंदाज जर शेवटच्या बॉल पर्यंत थांबले ना तर या मॅचचा रिझल्ट बदलू शकतो या फलंदाजाकडे ती क्षमता आहे आणि तो हे काम करू शकतो आणि त्याच्याच बॅटमधून हा षटकार आला इतकी जबरदस्त बॅटिंग प्लॅनिंग तर करावीच लागणारी आहे लगेच टीम मीटिंग बोलवली गेली कारण की एक षटकार आला आणि मॅच ओ चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवला परफेक्ट वाईड यॉर्कर इथून आपल्याला पाहायला मिळतो अगोदरचा बॉल तो शॉर्ट बॉलच होता
तो शॉर्ट टर्म पुल करत असताना 6 धावा मिळाल्या होत्या, परंतु यावेळी जर पाहायला गेलं ना तो थोडासा बाहेर ठेवला आणि तिथून हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत धाव फलक्यावरती आल्यात त्या 20. नितेशजी तरेसर या स्पर्धेचा अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. स्लोवर होता तो पीक करता आला नाहीये. बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू नेहमीच हे काम आपल्याला या गोलंदाजाकडनं पाहायला मिळतं. चौदा बॉल मध्ये अजूनही 53 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ फटका लॉप केलाय डाऊन दी ग्राउंड बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. एक तिरी तो एक मेरी असंच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक डॉट बॉल येतोय तर एखादा षटकार देखील पाहायला मिळतोय. धाव संख्या धाव फलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतीये मानगाव 11 मानगाव टीमची 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 26 धाव फलक्यावरती आल्यात. काय जबरदस्त बॅटिंग आहे. चला बॉल द्या सर बॉल द्या. मोठी विकेट आली आहे. निखिल बाद झालाय आणि आता निखिलच्या जागेवरती ऑन स्ट्राईक अक्षयला तुम्ही पाहू शकता. निखिल बाद झाला. निखिलच्या बाटमधून देखील आपण पाहताय ते 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार त्याच्या बाटमधून आलेत आणि एकंदरीत धावफलक्यावरती मानगाव 11 मानगाव टीमच्या त्या 26 धावफलक्यावरती आहेत. 12 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 47 धावा 12 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. मॅच अजूनही बाकी आहे कारण की पहिल्या मॅच मध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळालं. अक्षय गायकवाड हो अक्षयचा पहिला बॉल फुल लेनचा बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला स्टॉप केले. धाव मिळणार नाहीये. सेकंड एंडवरती अजयकडे ती क्षमता आहे. मानगाव टीमकडे याच टीमचं प्रतिनिधित्व करत असताना टीमचा कॅप्टन टीमचा संपूर्ण जबाबदारी त्याच्याकडेच आहे या धावा बनवण्याची. तो सेकंड एंडवरती अक्षय गायकवाडचा नेक्स्ट बॉल हो समोर खेचलाय. बॉल सरळ चाललाय डाऊन दी ग्राउंड षटकार. काय बॅटिंग चालू आहे. जशी बॅटिंग केतन बेलोसे पुरस्कृत जय हनुमान नेवाली टीमची आपल्याला पाहायला मिळाली ना तशीच बॅटिंग आता मानगाव 11 मानगाव टीमची देखील पाहायला मिळतीये. जशास तसं प्रत्युत्तर चालू आहे. अक्षय गायकवाडच्या विरोधामध्ये देखील षटकार आलाय आणि आता षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32. 32 धावफलक्यावरती 73चा पाठलाग करत असताना ओ यावेळी ऑन साईडला काव कॉर्नरच्या डोक्यावरून दुसरा बॅक टू बॅक षटकार. अक्षय गायकवाड वरती आक्रमण चढवायला सुरुवात केलं. अगोदर शांत डोक्यानं संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत होता अजय, परंतु जसं तिसरं षटक सुरू झालं तिसऱ्या षटकामध्ये अक्षय गायकवाडच्या विरोधामध्ये 2 बॉल मध्ये तब्बल 2 षटकार इथून आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकार आलेत. धावसंख्या धावफलक्यावरती आल्या त्या अगदी आपण पाहताय 38. 38 धावफलक्यावरती आहेत. आज खऱ्या अर्थानं नेवाली गावामध्ये हळदी आहेत त्याच्यामुळे बरेचसे प्लेयर तिथे देखील थांबलेत आणि आता टीमचे पार्ट टाइम गोलंदाज ते खऱ्या अर्थानं गोलंदाजी करतायत. परंतु क्रिकेट आहे. तुम्हाला तर तुम्ही या टीम मध्ये का आहात हे तुम्हाला देखील दाखवायचं आहे. तुम्ही या टीमच्या
गावाच्या नावाची जर्सी परिधान का केली आहे हे तुम्हाला देखील दाखवायचं आहे. अक्षय गायकवाड, हो चांगला बॉल, फुल लेनचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता, परंतु इथे डॉट बॉल. अजिंक्य बेलोसे यांच्याकडनं नेहमी चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळाली आहे, कारण की नेहमी फिल्डिंगमध्ये चेंजेस, आता एक वेगळी खऱ्या अर्थानं चेंजेस पाहायला मिळालं. रुपेश गायकवाडला अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणलं आणि तिथून मात्र अक्षय गायकवाडने एक डॉट बॉल फेकला आणि त्याच्यानंतर अजयची विकेट मिळाली आहे. हे कॅप्टनशिप असतं मैदानाच्या आतमध्ये आणि ती कॅप्टनशिप सातत्यानं केतन बेलोसे पुरस्कृत जय हनुमान नेवाली टीमकडनं अजिंक्य बेलोसे या कर्णधारानं भूषवले आहे आणि त्यानं ते दाखवलं आहे. आमचे सन्माननीय इम्रानजी शेख साहेब आणि त्यानंतर मिजानबाई A1 जोडी या ठिकाणी उपस्थित झाली आहे, त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करू. 38 धावा धावफलक्यावरती शेवटचा बॉल या षटकातील आहे, तिसऱ्या षटकातील बनवायचे 73. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये आता धावा बनवायच्या आहेत 35. A1 जोडी या मैदानावरती इम्रानबाई मिजानबाई. कर्जत तालुक्यामधील पहिली रजनी स्पर्धा याच मैदानावरती जर कोणी भरवली असेल तर ते आमचे इम्रानबाई आणि मिजानबाई. काय ती स्पर्धा जबरदस्त, काय प्रतिसाद त्या स्पर्धेला राहिला. अगदी जशी स्पर्धा डिक्लेअर झाली तशी 2 दिवसामध्येच त्या ठिकाणी संघ कंप्लीट झाले होते. जेवढे संघ कंप्लीट झाले तेवढे संघ त्या ठिकाणी आपण पाहताय वेटिंगला देखील होते. हो चांगला बॉल, डॉट बॉलच फेकला, शेवटचा बॉल. सचिन दादा मार्बळवाले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. मेरठ टिवाले आणि अडसर पोंजेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, जे मेडिकल किट ज्या बाईकमध्ये आहे ती बाईक घरी गेले, ती आली की लगेच तुम्हाला दिलं जाईल. चला, थोडीशी दुखापत झाली अक्षय गायकवाडच्या बोटाला, कारण इतक्या जोरदार प्रहार होता पहिल्या बॉलवरती. तो बॉल त्यानं स्टॉप केला, त्याच वेळी त्याच्या हाताला जखम झाली, परंतु ती जखम बाजूला ठेवून त्यानं उर्वरित गोलंदाजी त्या ठिकाणी कंप्लीट केली. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता धाबा बनवायचे आहेत मानगाव 11 मानगाव टीमला. त्या 35 आणि गोलंदाजी मार्कवरती स्वतः टीमचा संघनायक अजिंक्य बेलोसे गोलंदाजी मार्कवरती आहे. अजिंक्य बेलोसे शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय कॅप्टननं स्वतःकडे जबाबदारी घेतली आहे. रामदासला थांबवलं कारण की पहिल्या मॅचमध्ये. हो चांगला बॉल, अजिंक्य बेलोसेनं पहिलाच बॉल तो डॉट बॉल फेकलाय. मानगाव टीमनं खऱ्या अर्थानं ती प्लॅनिंग करणं फार गरजेचं होतं, कारण की ज्या फ्लोमध्ये चालली होती, जी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती, ज्या धाबा बनल्या होत्या, जी सुरुवात मिळाली होती, ती सुरुवात कायम ठेवायची होती, ती पार्टनरशिप बिल्डअप ठेवायची होती. परंतु त्या विकेट्स आल्या, ते मोठे फटके प्रत्येक बॉलवरती हवे होते आणि तिथे अपयश आलं. ओ यावेळी तर अगदी पडल्यानंतर बरोबर अगदी शरीराचा वेध घेतलाय, शरीरावरती बॉल आदळलाय. तिथे त्या ठिकाणी आपण पाहताय विचारपूस करण्यात आली, परंतु फलंदाजाने सांगितलं की अगदी सेफ आहे. आणखीन एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 39. येणारे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 बॉलमध्ये 34 धावसंख्येची आवश्यकता. कॅप्टननं शेवटच्या ओव्हरमध्ये जबाबदारी का घेतली ते त्यानं मात्र 2 बॉलमध्ये दाखवलंय. ओ दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, मिळाली आहे विकेट कॅप्टनला. कॅप्टन चले सीनातान. फलंदाजी मध्ये अपयश जरूर आलं, परंतु गोलंदाजी स्वतःकडे घेतली. 6 बॉलमध्ये 34 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर एक लेग बायची धाव आली आणि शेवटच्या तिसऱ्या बॉलवरती ती दांडी गोल केली आहे. फलंदाज सुयोगला त्यानं मात्र परत पाठवलं. सनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फाईट दिली आहे मानगाव टीमनं. त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ती सुरुवात कुमारनं तो मारलेला पहिल्या बॉलवरती षटकार,
तदनंतर अगदी आपण पाहताय आल्या आल्या अजयनं चढवलेले ते प्रहार. अरफाक भाई आणि गुलाम भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. हो, फटका ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉल चाललाय सीमा पार, परंतु या फटक्याला उशीर झालाय का असंच आता वाटू लागलाय. परंतु मॅच संपलेला नाहीये, मॅच अजूनही बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आलाय षटकार, षटकारानंतर धावसंख्या धावफलक्यावरती 45 धावा धावफलक्यावरती, 2 बॉल आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता. ओ दूरवरून खेचलाय, बॉल चालला लॉंग ऑन, सीमा रेषा पार, बॅक टू बॅक दुसरा वार, धावा मिळतील 6. इथून आलाय हा षटकार. सनी आता खऱ्या अर्थानं मानगाव टीमला देखील हा प्रश्न पडलाय की काय, सनीला थोडा पाठीमागे ठेवलंय, हे आता सनीनं दाखवून दिलंय 2 षटकार मारून. चला बॉल लगेच द्या मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा आल्या, 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय 51. आता 1 बॉल आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. स्पर्धेतील तिसरी षटकार हॅट्रिक इथून कंप्लीट होईल का आणि ती तिसरी षटकार हॅट्रिक सनीच्या बाटमधून येईल का, आता हेच सर्वांना पाहायचं आहे, कारण की मॅच थोडीशी दूर आहे. हो, चांगला ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत आणि इथून मात्र मॅच जिंकली आहे. केतन बेलोशे पुरस्कृत जय हनुमान नेवाली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. मानगाव 11 मानगाव संघर्ष जबरदस्त होता, दोन्ही टीमला खूप